पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। चाकणबाबत उपमुख्यमंत्री शिंदे आज बैठक घेणार आहेत। चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणींबाबत बैठक होणार आहे। शिंदे व्हीसीद्वारे उपस्थित राहून अडचणींबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वी चाकणमधील एमआयडीसीच्या उद्योजकांनी तक्रार केल्या होत्या। त्या उद्योजकांच्या अडचणींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा बैठक घेणार आहेत। शिंदे व्हीसीद्वारे उपस्थित राहून अडचणींबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। तर चाकणबाबत उपमुख्यमंत्री शिंदे आज व्हीसीद्वारे बैठक घेणार आहेत। चाकणमधील एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणी आहेत, त्या अडचणींबाबत या बैठकीतून काही तोडगा निघतोय का हे पाहणार आहेत आणि यावर आता चर्चा होणार आहे आणि या अडचणींवर काही समस्या, या ज्या काही समस्या आहेत त्यावर काही तोडगा निघतोय का हे पाहणं देखील या आता महत्त्वाचं ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी चाकणमधील एमआयडीसीच्या उद्योजकांनी तक्रार केल्या होत्या। त्या उद्योजकांच्या अडचणींबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे बैठक घेणार आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आज बैठक होणार आहे। जिल्हाध्यक्षांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडेल। आज सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि राज्यभरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। राज्यभरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणं आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होईल। विविध जिल्ह्यांमधील पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक जनतेचे प्रश्न आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।